भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं लोकशाही प्रक्रियेनं अधिकाधिक लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये सामावून घेत नेतृत्वाची संधी देत काम करते आहे। आणि याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीनं जे तालुका स्तरावर आपण म्हणतो छोटे ब्लॉक म्हणतो, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या भाषेमध्ये मंडल स्तरावरती मंडलाच्या अध्यक्षांची निवडणूक या ठिकाणी केली आणि त्या निवडणुकीतून जे निवडून आले अशा मंडल अध्यक्षांचा सत्कार आज या ठिकाणी आयोजित केलेला होता। उत्तर रायगड हा जो जिल्हा आहे आमचा संघटनात्मक की ज्याच्यामध्ये कर्जत, पनवेल आणि उरण असे 3 विधानसभेचे मतदारसंघ येतात। याच्यातल्या सर्वच्या सर्व अशा 17 नव्या मंडलाध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। आणि त्याचबरोबरीनं पक्षामध्ये ज्यांनी नव्यानं प्रवेश केला असे आमचे सर्व सहकारी, मग कृष्णा पारिंगे जे असतील, प्रभुदास भोईर असतील, त्याचबरोबर अतुल घरत असतील आणि अन्य आमचे सर्व सहकारी, विजय भोईर आणि त्याचबरोबर सर्व सहकारी, या सगळ्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे। मग एकाच वेळेला भारतीय जनता पार्टी नवे अध्यक्ष यांच्यावरती जबाबदारी दिली जाते आणि त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती स्वीकारून पक्षामध्ये अनेक लोक प्रवेश करत आहेत। आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आज आनंदाचा सोहळा होता। आमचे नेते, राज्याचे मंत्री आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री अशी जबाबदारी यांच्यावर देण्यात आली आहे। ते सन्माननीय ॲडव्होकेट आशिष भोईर साहेब हे सुद्धा सकाळपासून कार्यक्रमाला उपस्थित होते। दुर्दैवाने त्यांची प्रकृती थोडी बिघडल्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांनी या सगळ्यांची भेट घेतली, प्रमुख मंडळींची, आणि त्या सगळ्यांचं त्यांनी देखील पक्षामध्ये स्वागत केलेलं आहे। आम्ही हजारोपेक्षा जास्त कार्यकर्ते घेऊन आलो। आमच्या फक्त महिलाच 500 जास्त होते आणि आमची संख्या किती तुम्ही बघता। म्हणजे आज माझी जेवढी संघटना महाराष्ट्राच्या म्हणजे मी कोण्याकोण्यामध्ये बनवली होती आणि आज त्यांना मी हेही बोललो होतो का आज तुम्ही माझ्यासाठी येता तर एकदम जोमाने या, कारण का मला आज माझा BJPमध्ये पहिला प्रवेश आहे। नंतर तुम्ही आज माझ्यासाठी उभे राहा, मी हमेशा तुमच्यासाठी तसं उभं राहणार। आणि आज माझं 1,500 पर्यंत माझी लोक आली। आता बघा आज मला आमदार भेटले, आता तर मला असं वाटतं की माझी समस्या सरळ आली नाही असं मला वाटतं, कारण की प्रशांत दादा आमदार असे आहेत की ते आज आपण बघता 4 टर्म आमदार झालेले आहेत आणि त्यांना फक्त समस्या सांगायची आणि ते माझे प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत। म्हणून आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते आम्ही त्यांचा आमचा सत्कार केला, काही आमचा पक्षप्रवेश केला आणि त्यांची तब्येत बरोबर नव्हती म्हणून काही तिकडून इथे आमचा सत्कार त्यांच्यातून झाला असं असणार ना। BJP असा एक पक्ष आहे की देश आणि राज्य पातळीवर किती मोठा पक्ष आहे ना। आज मला लय अभिमान आहे का मी त्या पक्षामध्ये आलो आणि जर प्रगतीवर जर जायचं असेल आणि आपल्या कार्यकर्त्यांचा जर विचार करायचा असेल तर निश्चित BJP शिवाय काही पर्याय नाही। आणि आज खरा जेवढे लोकांचा आमच्या डोक्यावर हात आहे, म्हणजे आता माझे खासदार आमचे रामशेठ शेठ यांचे झाले, प्रसन्न दादा ठाकूर झाले, म्हणजे आता महेश शेठ झाले, आज एवढे मोठे मान्यवरांचा जर आम्हाला साकाराने सपोर्ट असेल तर खरंच याच्यापेक्षा जर आमच्याकडे चांगला दिवस कुठला नाही। आणि बघून आज आम्ही सर्व आमचे हजारो कार्यकर्ते घेऊन आम्ही आज BJPमध्ये प्रवेश केला। आता बघा आज मी शेतकरी कामगार पक्षामध्ये 25 वर्षापासून काम करतो आणि माझी संघटना मी तेवढीच मजबूत ठेवली आणि तसंच काम करतो। आज तर माझ्या डोक्यावर एवढे मोठे लोकांचा हात आहे तर मला आता कशी चिंता करायची गरज आहे। माझे कार्यकर्ता आमचा एकदम म्हणजे इझी प्रमाणे काम होऊन जाईल। आता काय झालं बघा, आता माझी संघटना शेतकरी कामगार पक्षामध्ये होती, आम्ही कसं ना कसं म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रसन्न करून पण आम्ही काम करतो, आमची संघटना वाढवून ठेवली आहे। आता तर काय आम्हाला म्हणजे प्रश्न नाही राहिला, आता आम्हाला असं वाटतं की आम्ही आलो हेच आमचा विजय झाला।